नमस्कार. सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय वेगवान घडामोडी घडायला सुरुवात झाली असून शिंदेगड भारतीय जनता पार्टीची युती तुटण्याच्या काही क्षण अगोदरच मुंबईमध्ये सगळ्यात मोठी घडामोड घडू लागली आहे. मुंबईत तर बडा नेता उद्धव ठाकरे यांच्या गळाला तब्बल 7,000 आपल्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांसह थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. मित्रांनो, मुंबईचं राजकारण अखेर ठाकरे बंधूंनी एका दिवसात फिरवलं. ठाकरेंच्या बाजूने पडत्या काळात सोबत असलेल्या शिवसैनिकांना सगळ्यात मोठा आदेश. मुंबईत आज उद्धव ठाकरेंनी घेतली मीटिंगमध्ये दिलेले अडवलं नाही आणि आपल्या शिवसैनिकांना, कट्टर शिवसैनिकांना यांना जागा तिकीट देत त्यांनी महाराष्ट्रामध्ये लढण्याचं ठरवलंय. आणि आता मात्र मुंबईमध्ये शिंदे गटाची गोची करण्यात उद्धव ठाकरेंना प्रचंड मोठं यश आलंय. एकनाथ शिंदेंची शिवसेना मुंबईमध्ये पंचायत समित्यांची जागा लढवतीये. या सगळ्या जागा आसपास उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात लढताना दिसतायत. कारण की उद्धव ठाकरे यांचे जास्तीचे नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केले आहेत आणि या प्रवेशामुळे मुंबईत थेट सामना होतोय तो शिंदे यांचा आणि उद्धव ठाकरे यांचा. परंतु मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या रणनीती भाजपा आखण्यात आता गुंग आहे. परंतु मुंबईकरांनी ठरवलंय की उद्धव ठाकरेंच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचे. महाराष्ट्र देखील सांगतोय की आता फक्त उद्धव ठाकरेच, आता इतरतर कोणालाही उभं करायचं नाही. त्यामुळे मुंबईच्या राजकारणामध्ये आज बराच मोठा प्रवेश झालाय आणि शिवसेना उद्धव ठाकरेंना मुंबईत मोठी ताकद मिळाली आहे. मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केले. नेत्यांना फोडलं, मंत्र्यांना फोडलं, खासदारांसह सगळ्याच लोकांना फोडून त्यांनी आपली शिवसेना मोठं करण्याचा प्रयत्न केला. मात्र ऐन निवडणुकीच्या ठाकरेंनी अशा लोकांना यांना आपले दरवाजे खुले ठेवलेत. त्यातच मित्रांनो, मुंबईमधून झालेला हा प्रवेश आता ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबई ही सगळ्यात मोठं शहर, देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईचा एका वर्षाचं बजेट 80,000 कोटी रुपये, म्हणजेच संपूर्ण पैशाचं सोन्याचं खुपलं कोंबडीचे अंडे असणारी मुंबई. त्यामुळे मुंबईकडे सगळ्यांचा डोळा होता आणि उद्धव ठाकरेंनी गेल्या 30 वर्षांमध्ये मुंबई ज्या प्रकारे सांभाळली, आता मुंबई ताब्यात घेण्यासाठी भाजपला खूप मोठे यश येईल का, याच्यावरही प्रतिक्रिया चालू आहेत. मात्र मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या जोगेश्वरी पूर्व, मुंबई विभाग, मुंबई जिल्हा दक्षिण या भागातील जवळजवळ 14 विधानसभा क्षेत्रावर उद्धव ठाकरेंचा जबरदस्त फायदा होणार असून काही फरकाने गेल्या काही सीट्स आता ते सीट्स प्लसमध्ये आल्याचं या प्रवेशावरून समजतंय. त्यामुळे हा प्रवेश ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा होता. त्याचवेळी मित्रांनो, यलगार संघटनेचे अध्यक्ष असणारे सर्जेराव कांबळे यांनी देखील आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. यलगार संघटना मुंबईच्या बहुतांश विभागांमध्ये काम करत असताना त्यांच्या बऱ्याच शाखा मुंबईमध्ये कार्यरत आहेत. त्या सगळ्या शाखांचे पदाधिकारी, संघटक सगळ्यांनी पुढचाही प्रवेश मंगळवारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मुंबईतून होत आहे. मुंबईमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जागा न मिळाल्यामुळे तिथील काही नाराज माजी नगरसेवकांनी आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची साथ देण्याचं ठरवलं आहे. आणि साथ देत असताना ते एकटे नाही, तर आपल्यासोबत असलेल्या सगळ्याच संघटकांना ते शिवसेनेत घेऊन येत आहेत. अशा सगळ्या प्रवेशाला मंगळवारी श्री गणेशा होईल. शेवटची तारीख असल्याने त्या दिवशी फॉर्म भरले जातील आणि त्या दिवशी मात्र मुंबईत ठाकरे वादळ आल्याशिवाय राहणार नाही. अशा क्रियाप्रतिक्रिया सध्या येऊ लागल्या आहेत. मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण आता मात्र ठाकरे बंधूंनी प्रत्यक्ष हातात घेतल्याचं जाणवू लागलंय. मुंबईत युती झाल्यापासून आता बहुतांश नगरसेवकांना याची भीती वाटते की ठाकरे बंधूंच्या विरोधात कसे लढायचे, कसे जिंकायचे. मग मुंबईत आपल्याला जिंकायचे असेल तर ठाकरे सोबत चला, असे काही संदेश मुंबईतून येत आहेत. त्यामुळे आगामी काळात देखील लढायला जरी नाही म्हटलं तरी सत्ता ठाकरेंकडेच येणार आहे.